दाखल गुन्ह्यात मोटरसायकल न दाखवण्यासाठी तसेच तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी 50,000 रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना पंढरपुरातील पोलीस नायकास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले। ही सापळा कारवाई शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी यशस्वी झाली। या प्रकरणी पोलीस नाईक याच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। वैजनाथ संदीपान कुमार, वय वर्ष 52, राहणार अथर्व बिल्डिंग, ब्लॉक नंबर 207, पुजारी सिटी, इसभावी, पंढरपूर असे लाच स्वीकारलेल्या पोलीस नायकाचे नाव आहे। याबाबत सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनात विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार याची मोटरसायकल न दाखवण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी पोलीस नाईक कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपये लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंती 50,000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लाच रक्कम स्वतः स्वीकारल्यावरून पोलीस नायकास रंगेहात पकडण्यात आल्याचे एसीबी सोलापूरचे प्रेस नोटद्वारे सांगितले आहे। हा सापळा पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे, सलीम मुल्ला, पोलीस नाईक स्वामीराव जाधव, चालक श्याम सुरवसे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे।